सोन सकाळी दिली आरोळी गवळाच्या राधेना सोन सकाळी दिली आरोळी गवळाच्या राधेना बाजाराला झाली तयारी निघाले बेगीना सजल्या
अगं बरोबर तर बोलली ना मी. बघ माझ्या घरात 4 पोरं, त्यातला एक झोपत नव्हता. अगं सारखा उठत होता म्हणून बोलले उठले त्याला शांत करते आणि मग येते. राधा तुला एक चावट दिसते बघ. बरं असो, मला तुम्ही इथे कशाला बोलवलं? आम्ही साऱ्या पोरी मथुरेच्या बाजारात चाललोय बघ. मला रस्त्याची माहित नाही ग. आता तुम्हाला पोरींना काय माहिती असणार? नुसती सायनिंग मारायला सांगा, तेवढी जमेल तुम्हाला. बरं असो, या समाजा मागून. बाजारला जायचं खरं, काय घेतलंस काय नेसलंस सांगितलं पाहिजे. अगं त्याशिवाय बाजार होणार कसा? अरे मस्त मस्त छान. कुठून घेतलास तू? मुंबईतून घेतलं. असं होय. बरं बाय, तू हो बाजूला. अगं सांडेल बघ सांभाळून. बरं बाई, तू पण हो बाजूला. मी सांगते हा, मी घेतला खाऊ आणि चालले बघ मथुरेच्या बाजाराला. अच्छा असं बाय. बरं बाई, तू पण हो बाजूला. मावशी मी सांगते हा, मी घेतलं ताक. आता तुला कुणी लावलं? अच्छा बाई बाई बाई, लाजतेस का बाई? तू पण हो बाजूला. मावशी मी सांगते हा, मी घेतला लोणी. अगं तुला कुणी लावलं? अगं तसं नव्हे, अगं तुला साडी कुणी लावली असं बोलायचंय बघ. बरं असो, चल तू पण हो बाजूला. आता कोण राहिलं? तू पण होय अशी पुढे. तू काय घेतलंस ग? मावशी मी घेतला खूप आणि बाजारात मथुरेच्या बाजारात. बाई 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 बाई. तू पण बाजूला. बरं परिणाम. चला तर मग. कसलं काय? हे काही असो, सांगायला तर पाहिजे. ऐक तर मग, मी घेतला विक्रीला दूध. अगं मी घेतला विक्रीला दूध आणि नेसलंय बघ साधं सूप. होय बया. चल तर मग बिगी बिगी. हॅलो, मावशीसाठी बक्षीस आलंय. सुदर्शन बनमाने यांकडून खास मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव द्यायचं आहे. मावशी सुदर्शन. ऐकताय ना? ऐका मग. अहो सोन्याच्या ताटात बदामाचा हलवा. अहो सुदर्शनराव, ऐकताय ना? सोन्याच्या ताटात बदामाचा हलवा. अहो सुदर्शनराव, आधीच्या पहिलीला घालवा.
की या म्हातारीचा आवाज घासाळा ती काय गाणं गाणार तेव्हा तूच काय तर साधंसं गाणं बोल. बरं बाई मीच बोलते. आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी. आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी. दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी. आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी. दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. जपोनी हागाट करूया मिळून पोरे पोरे. जपोनी हागाट करूया मिळून पोरे पोरे. दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी. आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी. दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. रस्त्यात आडवा येईल तो काना गिरधारी. कातून पोरे पाहून गारी रिंगाणा तो वाटवरी. रस्त्यात आडवा येईल तो काना गिरधारी. कातून पोरे
वाढलो मी श्रीनंदलाला शाबाश गोकुळिया वाढलो मी श्रीनंदलाला हॅलो हॅलो रसिको या गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे. आदर्श चौकीवाडी टीम कडून या गाण्यासाठी हर विठ्ठल अरे हो लक्षात आले 16/308 वाजता मेला थाटमाटच्या मुद्रेच्या बाजारात आला आहे. त्यांना त्याचे दर्शन घेतले. हे काम मी न करता माझ्यासोबतच्या सहकार्याला सुपारी माझे प्रथम त्याला हाक मारतो. अरे सुदामा, अरे सुदामा. सुदामा मी तुझ्या मोठी कामगिरी सोबत आहे. सुदामा 16/308 मध्ये मी साठमाटच्या मुद्रेच्या बाजारात आला आहे. त्यांना त्याचे दर्शन घ्यायचे. हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? सुदामा हुकूम माझा आणि कायदा तुझा. ठीक आहे जातो. येतो मी. 16,308 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. पण ही कामगिरी माझ्या एकट्यान काय व्हायची नाही.
माझ्या संगतीच्या सवंगड्याला बोलवतो. अरे पेंड्या 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 गेला वाटतं, बियात गेला. गेल्यानंतर बरोबरच आहे. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे काय रे काय? हाय हाय हाय. अरे इकडे इकडे ये. अरे कशाला रे? अरे लय मोठी कामगिरी आहे, इकडे ये. अरे मी चढलोय. चढलोय? अरे खय चढला काय? अरे मी काजूवर चढलोय. होय काय? अरे आधी इकडे ये. अरे पण बिया जमवायची अजून. अरे या मरू दे, बटनवाले नाही आला अजून. तू अरे मग यायलाच पाहिजे काय? या लवकर ये, लवकर ये. हा आलोच बघ लगेच. ये ये ये. काय रे सुदामा हाका मारे तो मगला. काय रे सुदामा हाका मारा तो मगला. माझी कपिला तू कले काय गेली वर कराना. माझी कपिला तू कले काय गेली वर कराना. अरे काय रे सुदामा अरे काय रे सुदामा बटनवाले नाही आले, बियात काय मर्यादा आता. बिया लागल्या नंतर ठेवीच नाही कोण. तुझी गाय पण चुकली. हा गाय पण चुकली माझी. काय करतो? गोटी हरवली. हा गोटी. मी त्याला विचारला. बोबड्या 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 तुझी गोटी हरवली. मग गावली की नाही? गोदीत होता. हा कोणत्या गोदीत होता? अरे बाबा गोदीत गोदीत. काय? अरे हा गोदीत नव्हं, शोधीत होता. शोधीत होता काय?
मग घेतली की नाही तुझी गोटी? अरे तीच चोरी होतो तेव्हा तुझी हाकली. अरे हा मला बडबडतो तरी काय हाकली? अरे गुलामा तू आम्हाला आवाज द्यालास ना म्हणून तो बोलतो हा काली हा काली. हा काली आहे असं काय? ते तेवढं लावले तुम्ही मला लोलवली का? अरे मी ह्याला कुठं लोलवली? अरे पेंड्या आता मी तुला खरं सांगतो आता मी याला खरं बोलवी. अरे मेरा कुठलं तुझं कान तर लोलवली नाही लोलवी. हा कळलं मला काय कळलं? तू आम्हाला हात मारीस ना हा म्हणून तो बोलतो बोलवली बोलवली. बोलवली काय? अरे मग मेला असं स्पष्ट बोलायचं ना. अरे कसं बोलत होतो ती माझी चोचली आहे ना. अरे ह्याची तोतली आहे. अरे गुलामा तुझी जीभ कोचली आहे. तुझं माझी जीभ जीभ. अरे मला वाटलं काय तुला तर वाटलं माझी चोचली ती. नाही रे, नाही रे. या तोतली रिंगण नाही करीत. अरे तुमच्या ह्या गोटीच्या नादात आणि तुझ्या ह्या गाईच्या नादात अरे कशाला तुम्हाला बोलवलं त्यात काय समजत नाही. अरे हा आठवलं अरे ते कृष्णदेव येऊन गेलो होतं आत्ताच. आणि त्याने आपल्यावर कामगिरी सोपवलेली आहे. कसली कसली 16,308 गौरणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहे. काय हा काय चालले अरे याला थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहे. काय दही दुधाचे भात दही दूध खायला भेटणार. आणि हे भोपळ्या त्यांच्याबरोबर एक मावशी पण आहे हा. काय मावशी पण आहे रे. कशी आहे रे. मावशी कशी बरी आहे रे. मजा आहे रे. मजा आहे. दही दूध असं काय नाही घेतलं पण आपण खाऊया. हा खाऊया खाऊया. अरे हे सगळं माझं त्याला सांगताव. अरे तुला कशाला म्हणजे? अरे देवाने तुला पण कामगिरी सांगितलेली आहे. काय मला पण मग का तुला नाही जमणार? दही दूध खाणार ना. हे बघ. हे बघ. मग? काय तो 4 भाकऱ्या खाऊन काय फायदाच नाही आता. काय फायदा नाही आता. तुला नाही शकणार. किती रस्ते किती रस्ते अडवलं? दाखव बघू कसं अडवणार तर. असं दाखव. अच्छा 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 आणि कौलणी आल्या आणि मी अच्छा अरे हे पेंड्या अरे खरा समजवायला लागत. आता मला मार खाल. एक काम कर कौलनी इकडून येतील. आल्या तू या दगडीच्या मागे लपून राहा. हा या दगडीच्या मागे. मी नाही अरे नाही तिथं इंगली आहे. जा तिथं लप. लपतोस आहे की नाही? नाही तर आयशीला नाव सांगितलं तुझ्या. लप लप. चल 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 तू पण लपून. अरे गुलामांनो लपलाव काय आवाज
हॅलो, बोबड्याच्या भूमिकेसाठी अर्णव वनबरे हा बोबड्याची भूमिका करतोय. त्याच्या मम्मीकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचं सत्याचे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, त्याचबरोबर चैतन्य आणि स्वरा दीपक गोंडबरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भाग्यश्री राजेश गोंडबरे इसकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. काय बघतोस काय माझ्याकडं? रोज वाटावून बघतोस आहे माझ्याकडे मगाचपासून. मी माझ्या डोळ्याने बघितलं. बघित नाही तर काय पण कर. मी कुठं बोलले मला आवडत नाही म्हणून? काटे पाटले काय सांगशील? मला मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. साऱ्या मार्गाचा एक मार्ग करून आम्ही इथं उभे आहोत. बाकी सर्व रस्ते प्रतिबंध केलेले आहेत. काय सांगशील? काय गे, तुला एक सांगतो. नीट आहे, मी काय पळपळ पूर्ण मावशी, तुला मुठाच्या बाजारी जाता येणार नाही. मथुरेच्या बाजारी नीट समजून सांग. परत जा परत जा परत जा. मावशी लय मारते. मावशी आता ये मावशी, झालं गेलं विसरून जा. मावशी, तुला या रस्त्याने जाता येणार नाही. मावशी, 4 रस्त्यांचे एक रस्ता करून बाकी सगळं रस्ता फुलफुलीत केले. ए मावशी, आता तू आला. तुला ह्या मार्गाने जाता येणार नाही. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. दुसऱ्या रस्त्याने जा किंवा तिसऱ्या रस्त्याने जा. 4 रस्त्याचा एक रस्ता करून आम्ही इथे सर्व उभे आहे. मग कायदा कोणातरी हुकूम कोणाचा? तुझ्या मागे मावशी, कायदा आमचा आणि हुकूम श्रीकृष्ण देवांचा. मग सांगा.
मग आहे हॅलो ए चपट ऐकतोयस ना? ऐक मग सुंदर असे हरिण त्याच्या इवले पाय सुंदर असे हरिण त्याच्या इवले पाय अरे आल्यापासून कुठं दिसत नाही अरे कुठे शेणखत पडलं की काय त्याचप्रमाणे सचिन तळमटे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांचं सुद्धा नाव द्यायचं आहे सचिन मावशी सचिन अहो सचिनराव ऐकताय ना नदीच्या काठी अरे धुवत होतं म्हशीला अरे नदीच्या काठी धुवत होतं म्हशीला येऊन पटकन बसले रे माझ्या सचिनराव कुशीला अहो सचिनराव तुम्ही येऊन बसलात बरं माझ्या कुशीला पण शेंबूड बघा लागला तुझ्या विशीला हॅलो माठत ते काय हाय दाखव ग बाई माठत ते काय हाय दाखव ग बाई राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही माठत ते काय यादव बाई माठत ते काय यादव बाई राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही
नाही अरे मावशी बसली नाही बाबा तू काय करतो आता इथे तुला आहे सोपते घरी मावशी झालं गेलं विसरून जा नवा गडी नवा साल चल जाऊ घ्या घ्या माळाच्या आडवे देत झालं आलो देवा आलो देवांच्या चरणी प्रणाम असो रुपयाचे 17 आणे गौरी कुठे आहे या माझ्या माग जशी आपली आज्ञा येतो मी अरे खाली लपलं वर लपलं काय तरी कोण दूर अगर राधे बाहेर कोण आले तर बघ जरा आपल्याला कोण म्हणतात श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण देव असे नसतात मग कसे असतात पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा आणि विठ्ठेवर विठ्ठलाचे गायन करत असतात राधे देश जसा देश भाडून गावा लागतो मग सांगा तुमच्या जन्माच्या खुणा एक तर राधे ऐक सांगतो राधे तुला माझ्या या जन्मलीला ऐक सांगतो राधे तुला माझ्या या जन्मलीला कंस दरबारी जन्मलो वाढल गोकुळा हो कंस दरबारी जन्मलो वाढल गोकुळा
पाठीशी वाहिला दुसरा उताराने कुर्बानी धरिला जगात मंथन मेघराज गेला ओळखून घेतो राधे पटवून देतो पुन्हा ओळखून घेतो राधे पटवून देतो पुन्हा Oh
हॅलो नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावळी नाव कोरिले तुझे मी काळजावरी
आनंद सोहळा थांबून देवकीला रथातून वेळून खाली पडलं आणि दोघांना तुरुंगात घेऊन थांबलं. भाऊजी असले क्रूर कर्म करू नका. भाऊजी असले क्रूर कर्म करू नका. ते तुमची बहीण आहे. हेच वसुदेवाचे भीम आणि उद्गार ऐकून त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं. देवकीचे 6 बाळे नाही शिकले आणि 7वीची कन्या गंगात फिरून दगडावर आपलीच असताना अचानक आकाशवाणी तुझा वैरी गोकुळात आनंदाने वाढतोय. तुझा वैरी गोकुळात आनंदाने वाढतोय. देवकीचा पुत्र आठवा कृष्ण मारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ गेले. आता काय करावे तेच काही सुचत नाही. त्या पावसाच्या खोदाला आमंत्रण